मारहाणीत जखमी झालेल्या माढ्यातील व्यापारी महेंद्र हुकुमचंद शहा वय वर्ष 58 यांचा अखेर मृत्यू झालाय। 8 जानेवारी सायंकाळी 9च्या सुमारास मृत्यू झालाय। महेंद्र शहा यांची मुलगी साक्षी शहा हिनं प्रियकर चैतन्य कांबळे याच्या मदतीनं वडिलांना पाय काढून मारहाण केल्याची सुपारी दिली होती। ही घटना माढा पोलीस स्टेशन हद्दीतील माढा शेटपळ मार्गावरील वडाचीवाडी गावानजीक 7 ऑगस्ट 2023 रोजी घडली होती। या प्रकरणी मुलगी साक्षी शहा, प्रियकर चैतन्य कांबळे, अतिक लंकेश्वर, मयूर चंदन शिवे, राम पवार, आनंद उर्फ बंड्या जाधव या 6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे 6ही संशयित आरोपी मागील 15 महिन्यापासून कारागृहातच आहेत। या हल्ल्यात व्यापारी महेंद्र शहा हे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते। पुणे, सोलापूर, बार्शी या ठिकाणी उपचार करण्यात आले होते। मागील 15 दिवसापासून शहा यांना माढ्यातील घरी आणून ठेवलं होतं। अखेर बुधवारी सायंकाळी महेंद्र शहा यांनी प्राण सोडले। शहा यांच्या मृत्यूची खबर माढा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। संशयित आरोपीवर आता खून केल्याचा गुन्हा नोंदवला जाणार आहे। माढा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन झालं। अंत्यविधी देखील पार पडला। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली असा परिवार आहे। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।